आणि आता थेट जाऊया, नारायण राणे बोलतायत. पहिल्या वेळेला ही जी हे झाली 944 इंच पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी. त्यावेळेला हायवेने दादा चुनाभट्टी समोर एक माणूस गटारात जात होता, समोर जाणाऱ्यांनी पकडलं आणि वाचवलं. त्याला वाचवणं म्हणतात. झाला होता, नाले दिसत नव्हते ना, पाणी हायवेवर होतं. वाचव. असं काय तुझ्या शिवसैनिक शात का शिवसैनिक अनिल परब सतत बुडेल गेला तर एवढं वजन झालंय. त्यामुळे बांधवानो, लोकांची दिशाभूल करतायत. मुंबई, महाराष्ट्र, आमच्या कोकणात तर 5500 मिलीमीटर पाऊस पडतो, हायएस्ट. चेरापुंजी नंतर कोकणामध्ये पाऊस पडतो तसंच समुद्राला मिळतो. विथिन हाफ एन आवर, अर्ध्या तासात मुंबईत पाऊस पडतो. हे पहिलं आहे, अजून पडणार. अजून जुलै यायचं आहे. अगं जुलै ऑगस्टला जास्त पाऊस पडतो. ही सुरुवात आहे मे महिन्यात. सरकारला मदत करायची, लोकांना मदत करायची, असं मागे. मग तो युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे काय नावाने हो, तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही. त्या आदित्याला तोत्रा बोलतो तो. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल? तुमच्या आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना. चेहरे आरशात नीट बघा, नाही तर व्हिडिओ काढतात त्यांना सांगा, दाखवा. बुद्धिमत्ता. बरं, तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाटाने मदत केली? कालच्या ह्याच्यात सांगा. घरं पडली जी काय, एक घराला एक घ्या हो, 500 रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा. उद्धव कधी गेलास आयुष्यात? मदत शब्द तुझ्या राशीत आहे का उद्धव ठाकरेच्या? उगाच त्यांनी हे करू नये. सारखं त्यांनी अमित शाह आणि मोदी आठवतात. यांनी अजून बाळसं घेतलं नाही. आदित्य ठाकरे, अमित शाह, ते असे, ते अमुक. अरे नको रे नाव घेऊ. कठीण अडचणीत येशील तू. त्या नादाला लागू नको संजय राऊतच्या. तो काय महात्मा झाला, जेलमध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली, सेक्शन खाली, आणि पुस्तक काढलं. जसं काय फार कुठल्या तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी, लोकांसाठी, आणि म्हणून पुस्तक काढलं. आणि त्याची काय कौतुक. अरे तू कशासाठी गेला? त्या पाटणकर बाईंना विचारा ना, काय काय केलंस त्या गोरेगावच्या सोसायटीत. त्याच्यावर येणार आहे मी. कोण होता? आता कांजूरगावात पहिलं घर, आताचं घर, जरा बघ जरा. कोणाविरुद्ध? अमित शाह. काय म्हणे यांचं सरकार आहे, 10.5 वर्ष काय केलं तुला दिसत नाही? आपला देश भारत जागतिक अर्थव्यवस्थेत आता 4थ्या नंबरवर आला. हे तुला काही कळतं का रे? खासदार आहे ना, 4थ्या नंबरवर आला जागतिक पातळीवर. 14 साली तो 14च्या आत शक्तीपद 14वा होता. आता आपण 4 नंबरवर आहे आणि लवकरच जर्मनीच्या पुढे जाऊ, 3 नंबरवर आपण येऊ. सांग ना बा, हे कोणी केलं? मोदींनी केलं, अमित शाह यांनी केलं. आताही पाकिस्तानच्या ह्याच्यात ही काय झालं ना. अरे जग त्याच्या जगाने पाहिलंय, एव्हिडन्स आहे. अरे अभिनंदन करता येत नसेल, भारत सरकारच्या बरोबर राहता येत नसेल, तर सरकारला विरोध करू नको ना. एखाद्या व्यक्तीला केला समजू शकतो. या उद्धव बद्दल मला खरंच काय बोल, भ्रष्टाचार बद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये. आदित्य ठाकरेचं या दिनू मोरियाच्या कंपन्या आहेत ना, या योबो इंडिया नावाची कंपनी आहे, त्यावर कितीतरी कंपनी आहेत. दिनू मोरिया, कदम, हा कदम एक आहे, केतन कदम, मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे.
दिनू मोर्याची कदमची अशी संबंध प्रस्तावित. माझ्याकडे गेल्या 85 पासूनचे हिशोब आहेत. उद्धव ठाकरे सांग, ते एकनाथचं नाव काय घेतो? एकनाथ तो गप्प बसतो विचारा. अरे एकनाथ तुझी पोतं काढ ना, मातोश्रीपर्यंत पोचवलेलं एकदा. तोंड आवाज बंद होईल त्याचा, तो त्याचा पण बंद होईल. एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून पोचते करत होता. उद्धवा त्या कितव्या माळ्यावर? दुसऱ्या माळ्यावर. यांनी भ्रष्टाचार विरुद्ध ठाकरे, दोन्ही ठाकरेंनी बोलू नये. बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही, पण हे दोन्ही ठाकरे याचं उत्पन्न काढा आणि मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही. आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची. इथे नाही, भारतात बाहेर गुंतवणूक. लंडन. कसे रे? कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला? कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस एक्सेप्ट सामना प्रॉफिट मध्ये दाखवला ना. आलं पे सगळे. कसा काय हो? तो सीए ला विचारलं पाहिजे. काय चतुर्वेदी का काहीतरी सीए आहे त्याला. सगळे ब्रेन मीडिया लॉस मध्ये. हा एकच काय 45 कोटी काहीतरी ते दाखवले. आज माझ्या लक्षात नाही ते. तेव्हा या उद्धवने अमित शाह, मोदी, बीजेपी हे शब्द उच्चारू नये. पुष्कळ पुढे गेले. आता तुम्ही आवडत चाललाय. 20. तर नारायण राणेंची पत्रकार परिषद आपण बघत होतो. ते ठाकरे कुटुंबियांवर टीका करत होते. यानंतर आणखी काही दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेध सुपरफास्ट.